तर तिकडे पुण्यामध्ये वारकऱ्यांच्या लूट प्रकरणी एनडीटीव्ही मराठीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय। एनडीटीव्ही मराठीनं ही बातमी दाखवताच आता प्रशासनाला खडबडून जाग आली आहे। पुण्यातल्या गंजपेठेत शौचालयात वारकऱ्यांकडून पैसे मागितले जात होते। एनडीटीव्ही मराठीच्या बातमीनंतर हे पैसे घेणं थांबवण्यात आलेलं आहे। आळंदी वारीसाठी पुण्यात दाखल झालेल्या वारकऱ्यांची लूट झाल्याचा आरोप आहे। महापालिकेनं शौचालय मोफत असतील असं सांगितलं होतं आणि असं असताना देखील गंजपेठ आणि सोनवणे रुग्णालयासमोरच्या मनपाच्या शौचालयात वारकऱ्यांकडून प्रत्येकी 20 रुपये मागण्यात येत होते। परप्रांतीय कर्मचारी सक्ती करत असल्याचा आणि ठेकेदार पैसे घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त होतोय। पुण्यामध्ये वारकऱ्यांची कशा पद्धतीनं लूट सुरू होती हे एनडीटीव्ही मराठीनं दाखवलं, त्यानंतर या प्रकरणाला चाप बसलेला आहे। ही लूट थांबवण्यात आली आहे। शौचालयामध्ये या वारकऱ्यांकडून सगळं मोफत असताना 20 रुपये आकारण्यात येत होते। गंजपेठ आणि सोनवणे रुग्णालयासमोरचं मनपाचं शौचालय आहे आणि या मनपाच्या शौचालयातच वारकऱ्यांकडून प्रत्येकी 20 रुपये मागण्यात येत होते। या सगळ्या प्रकरणाला आता चाप बसलेला आहे। परप्रांतीय कर्मचारी सक्ती करत असल्याचा आणि ठेकेदार पैसे घेत असल्याचा व्हिडिओ हा व्हायरल झाला आणि त्यानंतर या प्रकारावर चांगलाच तीव्र संताप व्यक्त होताना दिसत होता। क्यों लिए पैसे? तेरे को पता नहीं कि वारकरी लोग हैं बाहर से आइंदा से पैसे लेने का नहीं। अभी जितने पैसे ले उनको वापस दो, पैसे वापस दो उनको। दो लगे चलो। कोई भी वारकरी आए तो 1 रुपये भी नहीं लेने का किसी से। दरम्यान अक्षय शिंदे नावाच्या तरुणानं हा व्हिडिओ काढला होता आणि एनडीटीव्ही मराठीचे अक्षय शिंदेनं आभार मानलेत। व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचवला, त्यानंतर या ठिकाणी कारवाई झालेली आहे। काय नेमकं बघितलं तुम्ही? या ठिकाणी महानगरपालिकेचं ते जे शौचालयात माणसं बसली होती त्यांच्याकडनं पैसे घेतले गेले आणि त्यानंतर आम्ही आशुतोष भाऊ असेल, पालवे साहेब असतील त्यांना कॉल केला, यांना ह्या साहेबांना कॉल केला, गायकवाड साहेबांना। त्यांनी येऊन इथं कारवाई करून तिथनं पैसे घ्यायचे बंद केलेले आणि परत वारकऱ्यांचे पैसे त्यांना देऊन टाकले। आणि आम्ही एनडीटीव्हीला बातमी दिल्यानंतर ना त्वरित ॲक्शन घेण्यात आली, त्याबद्दल एनडीटीव्हीचे पण मनपूर्वक धन्यवाद। तुम्ही हा व्हिडिओ दरम्यान या पुणे शौचालय पैसे प्रकरणात मोठी अपडेट समोर येते आहे। या पैसे घेणाऱ्या व्यक्तीला हटवण्यात आलंय। मुकादम यांनी ही माहिती दिली आहे। मोठी अपडेट या प्रकरणात आता येते आहे। पैसे घेणारा जो व्यक्ती होता त्याला हटवण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वी महापौरांनी एनडीटीव्ही मराठीशी बातचीत केली आणि त्यावेळी कारवाईचं आश्वासन सुद्धा दिलं होतं आणि आता तसंच घडलंय। पैसे घेणाऱ्या व्यक्तीला हटवण्यात आलंय। प्रकार झाला होता आणि काय झालं? मी आशुतोष हेगडे, मी येथे मुकादम म्हणून कार्यरत आहे। हा प्रकार सकाळी 5:30 ते 5:45 दरम्यान झाला होता आणि जसं मला अक्षय शिंदे यांचा कॉल आला की येथे पैसे घेतले जात आहेत, त्यानंतर मी 2 मिनिटांमध्ये येथे उपस्थित राहिलो आणि जेवढ्या वारकऱ्यांकडून पैसे घेतले होते सर्वांना त्यांचे पैसे रिटर्न देण्यात आले आणि जो व्यक्ती पैसे घेत होता त्याला येथून काढण्यात आले आहे। काय नेमकं? तर या पैसे घेणाऱ्या व्यक्तीला हटवण्यात आलेलं आहे, त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे। पुणे शौचालय पैसे प्रकरणात ही मोठी अपडेट समोर आलेली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून। अजिंक्य, आपण ही बातमी दाखवली आणि त्यानंतर या प्रकरणाला तर चाप बसलेलाच आहे, मात्र या मुकादमाला या व्यक्तीला हटवण्यात आलेलंच कळतंय, काय अधिक माहिती आहे? अगदी बरोबर आहे। हा सगळा सकाळी प्रकार आपण समोर आणल्यानंतर आता ज्या व्यक्तीने या गोरगरीब वारकऱ्यांकडून पैसे घेतले होते, हा व्यक्ती जो आहे तो अंघोळीसाठी 20 रुपये आणि शौचविधीसाठी 10 रुपये घेत होता। मी सध्या त्या ठिकाणीच उभा आहे। खरं तर हा सगळा प्रकार जिथून घडलेला आहे त्या ठिकाणी मी उभा आहे आणि हा व्यक्ती जो आहे तो या ठिकाणी बसून या वारकऱ्यांकडून पैसे स्वीकारत होता। हा सगळा प्रकार आपण समोर आणल्यानंतर आता या व्यक्तीला या ठिकाणावरून हटवण्यात आल्याची माहिती या ठिकाणचे मुकादम जे आहेत पालिकेचे त्यांनी दिलेली आहे। खरं तर मुकादम सांगतायत की आम्ही जो हा समोर जी प्रिंट लावलेली आहे की वारकऱ्यांसाठी निःशुल्क सेवा पुणे महापालिका,
ही प्रिंट आम्ही कालपासूनच लावलेली आहे. मात्र त्या व्यक्तीने हे पैसे स्वीकारल्यामुळे त्याच्यावर आता कारवाई करण्यात आलेली आहे. खरं तर आता पुण्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती आज देखील मुक्कामी आहे आणि असे प्रकार घडू नयेत यासाठी आता महापौर देखील ऍक्शन मोड मध्ये आलेले आहेत. त्यांनी देखील सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की कोणत्याही परिस्थितीत वारकऱ्यांकडून कुठलेही पैसे त्यांनी स्वीकारू नये याची खबरदारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. खरं तर आरोग्य सेवा असेल किंवा स्वच्छतागृह असतील किंवा शुद्ध पाणी प्यायचं पाणी असेल हे सगळं वारकऱ्यांना मुक्तपणे द्या, मोफत द्या अशा प्रकारचं यंत्रणांनी सूचना दिल्या असल्या तरी काही जे परप्रांतीय लोक आहेत जे या अशा ठिकाणी बसलेले आहेत हे वारकऱ्यांकडून पैसे घेतल्याचं लक्षात आल्यानंतर खरं तर आता सगळं महापालिका जे अधिकारी आहेत ते ऍक्शन मोडवर आलेले आहेत आणि शहरात आणखी असं कुठे घडतंय का याचा देखील आढावा आता स्वतः महापौर आणि महापालिकेचे आयुक्त देखील घेत असल्याचं सांगतायत. आणि ज्या व्यक्तीने हा सगळा प्रकार केलेला आहे त्या व्यक्तीला आता या ठिकाणावरून हटवण्यात आलेला आहे. आणि नक्कीच अजिंक्य, त्यामुळे आपण ही बातमी दाखवताच प्रशासन हे खडबडून जागं झाल्याचं दिसतंय. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.